सगळ्यांनी प्रेमानं म्हणायचंय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मागून आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. थोडस प्रेमानं रामकृष्ण हरी. आता कसं वाटतंय बघा. नाही मगापासून आल्यापासून आपलं कसं चाललंय, ह्यांचीही म्हणतात, ह्यांचीही बडी होत्यात आणि ह्यांची वाज होत्यात. आमचं आपलं काम काय, इथं आलं, ऐकलं, बघितलं, ह्यासाठी फक्त इथं यायचं नाहीये. बघा प्रस्तुत प्राप्त कीर्तनवती सेवा. आजचं कारण तसं पाहायला गेलं खूप खास आहे. थोडस माझी विनंती आहे की तुम्ही या महिला जर पुढे येऊन बसला तर खूप आणि सुंदर दिसेल. तर मला वाटतं मागं थोडीशी जागा आहे. आज कसं झालंय, आता सर्वांनीच बघितलं असेल, थिएटर बघितलं ना सगळ्यांनी, सिनेमा बघायला जातोय ते थोडी वरती बाल्कनी असतात, थोडी खाली असतात. आता राहू दे. चौदार महाराज राहू दे तिथं. त्यांना मगाशी सांगितलं, त्यांनी ऐकलंय. बसा तिथंच, बसा. सगळ्यांनी प्रेमाने म्हणा रामकृष्ण हरी. बघा जे कारण आहे, नैमित्तिक कारण आहे, खूप सुंदर आहे ती. बघा काही वारकरी श्री विठ्ठल विठ्ठल बघा खूप सुंदर निमित्त आहे की काही महिला आणि पूर्ण गाव तुमचं काय आहे तर वारीसाठी जाऊन आलेलं आहे. ताई बोलू थोडस बोलू नका की बघा वारी करणं, वारीला जाणं. मुळात आमचं कसं आहे महाराज, जरा वारीला चला म्हणलं की आमचं कसं आहे, आमच्या कामातनं वेळ मिळत नाही. पण मात्र जरा ऑर्केस्ट्रा आहे, जरा आपण फिरायला जाऊया, जरा मालवणला जाऊया म्हणलं वेळ असतोच. का ते आमचं वाक्य काय असतं, एवढं जन्माला आलोय, आजपर्यंत पैसा कमवलाय, पण फिरायला एन्जॉय करायला मिळाला. आता जरा काय करूया, आपण जरा एन्जॉय करूया.
पण खरं पाहायला गेलं तर आमचं आयुष्य कशासाठी हो? 84 लक्ष योने आहेत. 84 लक्ष योने आहेत. त्यामध्ये प्रत्येक गावी कीर्तनाला गेल्यावर मी एक उदाहरण सांगते, प्रत्येक कीर्तनात सांगते. तुमच्या घरी म्हशी आहेत? म्हशी आहेत ना? कीर्तन संपल्यानंतर, आता आपलं कीर्तन चालू होत आहे, कीर्तन संपल्यानंतर सांगते नाही तर आता उठशीला. कीर्तन संपल्यानंतर उठायचं, गोठ्यात जायचं आणि म्हशीला म्हणायचं रामकृष्ण हरी. ती काय म्हणेल? काय म्हणणार आहे का? काय त्याला जास्तीत जास्त शेपूट मारेल. काय करणार आहे का? तो अधिकार फक्त कुणाला दिलाय? आपल्याला दिलाय. काय अधिकार होते? आपल्या पायानं काय करायचंय? पायानं काय करायचं? तर ती वारी चालायची. मुखानं काय करायचंय? काय म्हणायचंय? सुंदर सुंदर प्रमाण देतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि त्या निमित्तिक कार्यक्रमासाठी आज तुम्ही आम्ही जमलो आहोत. सुंदर असा वारकऱ्यांचा हा काय आहे? कार्यक्रम आहे. जी आज बालवृंद बसलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही बसलाय, खूप सुंदर गोष्ट आहे. कारण लहान मुलं बसणं आजकाल दिसत आणि त्यासाठी सुद्धा फार 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 मोठं भाग्य असावं लागतं. पण बसल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही पण ज्या महिला बसल्यात त्यांनी सगळ्यांनी पण कीर्तनात बसल्या असताना, कीर्तनात बसल्यानंतर काय करायचंय? हरी बोला हरी बोला. नाही तरी काय करायचंय? बसायचंय कीर्तनात, पण बोलायचं काय बोलायचं? हरी बोला हरी बोला. काय बोलायचंय? तर मुखाने त्या देवाचं नामस्मरणच फक्त करायचंय. आणि जर तुम्ही कीर्तनात बसलाय आणि एकामेकाविषयी जर बोललात, वायफळ चर्चा जर केली, तर पुढचा जन्म कशाचा मिळतो? बेडूक. कशाचा? मग पाहिजे का आम्हाला बेडकाचा जन्म? आम्ही सहज रागात म्हणतोय ह्याला पुढचा जन्म गडवाचाच. पण पुढचा जन्म कुणाच्याही शापाने मिळत नाही, तर तो आम्हाला आमच्या कर्मांनाच मिळत असतो. म्हणून आम्हाला आमचं काय कर्म करायचं हे आम्हाला कळायला पाहिजे. ज्या सर्व उपस्थित, ज्या महिला आमच्या जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सोयराबाई ज्या सर्व जमलेल्या आहेत त्या सर्वांचे मी प्रथमतः मी नमस्कार करते. उपस्थित असलेल्या सर्वच महिला मंडळ असतील, सर्वच वारकरी असतील, आणि त्याचबरोबर एक लहान बाळ तुमच्या समोर काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतंय. त्या उक्तीप्रमाणे जे काही सर्व ज्ञानानं मानानं माझ्यापेक्षा जी मोठी मंडळी आहेत त्या सर्वांचे मी प्रथमतः नमस्कार करते. त्याचबरोबर ज्यांच्याकडून सेवा आली ते म्हणजे राकेश महाराज असतील, खूप खूप त्यांच्या चरणी नमस्कार करते. त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे मृदुंगाचार्य आहेत, त्यांच्या चरणी नमस्कार करते. असणारे प्रवचनकार S.K. पाटील सर असतील, त्यांच्या चरणी मी नमस्कार करते. आणि त्याचबरोबर माझे आई वडील असतील, माझी आजी असतील, ते सर्व. त्याचबरोबर माझ्या असणाऱ्या आत्या आहेत, एक आत्या मसवेमध्ये आहेत, एक शेनगाव मध्ये आहेत, त्यांच्या चरणी मी नमस्कार करते. त्याचबरोबर इथं उभारण्याचं धाडस कुणामुळे मिळतंय तर ज्ञानोबा जगाचे गुरु, ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबा म्हणतात काय? ज्ञानदेव मने तरलो आता उधरिलो गुरु कृपे. त्या उक्तीप्रमाणे आज इथं मी उभारलेली नाहीये, तर माझ्या उभारण्यामागचं कारण म्हणजे माझे असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण विष्णुपंत सुतार गुरुजी दोनोडे यांच्या चरणी नमस्कार करते. विनिकरी बाबा असतील, त्याचबरोबर सुंदर अशी माईक सिस्टीम ज्यांनी दिली आहे त्या असणारे हरिभक्त परायण माईक सिस्टीम वाले दादा आहेत, त्यांच्याही चरणी नमस्कार करते. त्याचबरोबर हे युट्यूब चॅनल आहे आपलं, त्यांच्याही चरणी मी नमस्कार करते. सर्व उपस्थित, सर्वच माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं मोठे असणारे सर्वच वारकरी ज्येष्ठ मंडळी आहेत, त्या सर्वांच्या चरणी नमस्कार करते. आणि सेवेला सुरुवात करण्याच्या आधी सतत संत मायबाप पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नमस्कार करते आणि सेवेला सुरुवात करते. पांडुरंगाचा
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथम परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्यमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आता अभिनवाद्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वा मोहिनी नमिनी मिया ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराची जोडली अजन्म ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हासी श्री शिवछत्रपती मस्तक हे पायावर पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाभलो निज चरणा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका दिदलावर करुणा करे विठ्ठले काय म्हणतात तू कोवराया वारी कोणती हो तर त्या असणाऱ्या विठुरायाच्या पंढरीची आम्हाला काय करायचे वारी वारकरी कुठला वारकरी हो कुठला वारकरी आणि वारी करतो आज देखील महाराज घराचा बांध घराचा नव्हे कुठला बांध असतोय कुठला रानाचा बांधामध्ये महाराज दोघा भावांची भांडणं त्या रानाच्या बांधाबद्दल दोघा भावांची भांडणं महाराज दोघांचं दोघं दुईकडनं पैसा वत्त्यात आणि इकडे वकील पैसा खातोय
भांडणं कशासाठी? हा, पण मला सांगायचंय काय की दोघं पण वारी कुठली करतात? रोज. हा, दर महिन्याला दर आठवड्याला उठायचं आणि चला कोर्टात, चला कोर्टात. कशासाठी? ते एवढ्या बांधासाठी. पण आम्हाला कळायला पाहिजे की आमच्या आयुष्याचं जर आम्हाला सार्थक जर करायचं असेल तर त्या कोर्टाची वारी करून उपयोगाचं नाही. आम्हाला वारी करायची. कुणाची करायची? तर त्या पांडुरंगाची वारी करायची. मनामध्ये ध्यास पाहिजे त्या पांडुरंगाला भेटण्याचा. मनामध्ये ओढ पाहिजे. ज्या प्रकारे बघा, ज्या प्रकारे सून आपल्या माहेराची अपेक्षा करत असते, करते की नाही? जर सुनेचंच उदाहरण घ्यायचं झालं, माहेरचंच उदाहरण घ्यायचं झालं, असं म्हणतात माहेरून आणलेला वरवंटा कसला असतो? प्लास्टिकचा असतोय का? कसला असतोय? जागा नव्ह. कसला असतोय? दगडाचा असतोय. तो माहेरून आणलेला वरवंटा फेकी जरी मारला रक्त येत. आता जे ते नाही करणार, आता करणार आहे का? करणार. कारण आज जाती गेलीत, वरवंटा गेला सगळं. आज आले मिक्सर आले, टीव्ही आले. कीर्तनाला चला म्हणल्यावर नाही. सुख म्हणजे नक्की हो आहे बघा. नाही हो, आम्हाला खऱ्या अर्थानं काय करायचंय? तो असणारा पांडुरंगाया, त्या पांडुरंगायाची एक आई म्हणून आमच्या मनामध्ये काय पाहिजे? ओढ पाहिजे. हा असणारा सोहळा कशाचा आहे हो? त्या पांडुरंगाला भेटणाऱ्याचा का आजचा सोहळा आहे? आनंदाचा सोहळा आहे. कारण हा सोहळा मगाशी ज्या प्रकारे सांगितलं की आम्हाला फक्त ह्या देहामध्ये आल्यानंतर भजन करायला मिळतं, हाताने टाळी वाजवता येते, मुखाने नाम घेता येतं. आता असणार पुतळं इकडे गेलं, मला सांगा त्या पुतळ्याने म्हटलं 2 तास इथं बसायचं, हलायचं, बसेल का ते? बसेल का? नाही. पण काही मंडळी जी पुढे बसलेले आहेत 2 तास तरी का त्यांना तरी उठता येत? पण जी मागं बसल्यात त्यांचा उद्देशच असतो महाराज काय? वेळ झाला तरी, डुलकी आली तरी. हा, म्हणजे मी इथलं सांगत नाही, आमच्याकडचं सांगते. आम्हाला काय करायचंय नेमकं? तुकोबराय काय सांगतात? अधिकार सांगतायत. असणारे आम्ही त्या पंढरीची वारी केल्यानंतर आम्ही एक काय होतो? वारकरी होतो. त्या वारकऱ्याचा काय सांगतात? अधिकार सांगतायत. गळ्यामध्ये काय पाहिजे? तुळशीची पवित्र अशी माळ पाहिजे. वारकरी होत असताना देखील बघा, त्या वारीतून चालत असताना बघा, एक पाऊल आम्ही टाकत असतो. एक पाऊल आम्ही टाकत असताना मुखामध्ये त्या भगवंताचं नाम मुखामध्ये पाहिजे. नाहीतर वारी करतात खरंच. आज तुम्ही कीर्तन ठेवता, आज तुम्ही सुंदर असा भोजनाचा महाप्रसादाचा तुम्ही आज कार्यक्रम आयोजन सगळं केले, पण हे कशाचं हो? कशाचं यश आहे? तर तुम्ही खऱ्या अर्थानं मनोभावे त्या भगवंताची भक्ती केली याचं उदाहरण आहे. नाहीतर महाराज काही जण वारीला जातात, वारीला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर पंढरपुरात पोहोचतायत आणि घरला फोन काय मशीन धार दिली की मग काय तशीच बसणार आहे का? गप बिना देता बसणार आहे का? माग तुमचं काय भांडण झाले का माझ्याशी? माग हाय ना व्यवस्थित? हा, वारीला जात असताना वारीला गेल्यानंतर काय करतो आम्ही? तिकडे जातो घरला फोन, नातवाला भात खाल्ला की नाही? नातूला डब्बल जेवतोय का? कारण ह्याला कार्टून बघायला मिळतंय. आणि आजी असली की हे उठ तेवढा मालिका लावून ती उठत्या सुटत्या इकडे तिकडे त्याने काय करत्या? मालिका बघत्या. कारण आता आजकाल मला कसं झालंय, आज रानाची कामं एकतर कमी झाल्यात, एकतर आज्यांना आमच्या रानात जायला मिळत. मग घरात बसून करायचं काय? सोलापूर करून दमले आता. आणि काय करतायत आता? टीव्हीचा नाद. पहिल्यापासून महाराज, पहिल्यापासून विचारा, पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत विचारा, सगळ्याच्या सगळं पाठ. पण ते नातू दारातून बाहेर गेला कळत
म्हणजेच काय, आम्ही आमचं असणारं अस्तित्व विसरून गेलोय, आम्ही असणाऱ्या त्या मोहामध्ये अडकून बसलोय. आम्हाला काय हो, आम्हाला सुंदर असणारा देह मिळालाय. काय देह मिळालाय हो? हरी दिलेंद्रिय हात पाय कान लोम कहो बोलाया तेने सोडती तो नारायण नाचे गोपन भमरो हात पाय कान लोम कहो बोलाया तेने सोडती बघा, सुंदर असा आम्हाला नरदेह मिळालाय. प्रत्येक कीर्तनकार आयुक्त आदरणीय माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं असणारे खूप असे 8-9 जवळजवळ कीर्तनकार जिथे उपस्थित आहेत. प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतात, हाताने काय करा, टाळी वाजवा. पण आमचं काय असतं, आम्ही वाजवणार पुढची वाजवतात, मागची हा म्हणतात म्हणू द्यात. पण तसं करायचं नाहीये. उद्धार करून घेण्यासाठी कुणाला कर्म करावं लागेल? उदाहरण देते तुम्हाला. बघा, घोडा आहे, घोड्याला पाणी पाजायचंय, घोड्याला तहान लागलीये, त्याला पाणी पाजायचंय. त्याला आम्ही त्या तळ्यापर्यंत, विहिरीपर्यंत, पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण पाणी तुम्हाला प्यावं लागेल. माग तुमचं काय उत्तर? तुम्ही पिलं ताट त्याची ताण भागेल? कळते ना माग? मराठी कळते ना? होय नाही काय? कुणाला प्यावं लागेल पाणी? घोड्याला प्यावं. मग जर आमचा स्वतःचा जर उद्धार जर करून घ्यायचाय, आम्हाला ह्या सगळ्यातून निसटायचंय, तर कुणाला भजन करावं लागेल? कुणाला? स्वतःला भजन करावं लागेल. जर आम्हाला जर आमचा उद्धार करून घ्यायचा असेल, ह्यातून जर सुटायचं असेल, तर भजन कुणाला करावं लागेल? आपल्यालाच आपली सोडवून करून घ्यायचे. मला सांगा, हा असणारा संसार खरा की खोटा? महाराज, खरा की खोटा? खोटा. मग चला आता संगत. नाही महाराज, संसार हा कसा आहे? माया जाळ आहे. आम्हाला
ज्ञानोबा सुंदर असं वर्णन करतायत. लटिका व्यवहार सर्व हा संसार. असणारा संसार कसा आहे हो? मायाजाळ नाही, हा खोटा आहे, हा शाश्वत नाहीये. आम्हाला वाटतं हा संसार आम्हाला सुख देईल, सुख देईल. संसार आम्हाला सुख देत नाही. बघा सांगू तुम्हाला, नवीन नवीन लग्न होतं, नवीन नवीन लग्नामध्ये वरात निघते, वरात आल्यानंतर बघा घरी येतात, आणि घरी आल्यानंतर बघा नवीन नवरीला काय घ्यायला होतात? उखाणा घ्यायला होतात का? इकडं घेताय ना? बघा त्या नवरीला त्यावेळेस आनंद वाटतो का दुःख होत? हा, माझं झालेलं मी तुम्हाला विचारते. आनंद वाटतो ना? आनंदच वाटतो. पण तो आनंद किती दिवस टिकतो? थोडे दिवस झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, असं वाटतं हा संसार इथं सोडावा आणि जावं पंढरीला. पण सोडता येतं का? सोडता येत नाही. नवे नवे आमच्या गळ्यामध्ये घालणारा हार, आता घातलेला हार काही वेळानंतर तो सुकून जातो. म्हणजेच काय, ते सुख तसंच राहतं का? राहत नाही. ते असणारं सुख, ते आम्हाला जर शाश्वत सुख जर पाहिजे असेल तर आम्हाला काय करावं लागेल? होय सुखा लागी तरीसी आम्हाला तळमळ आहे सुखाची. आम्हाला जन्मल्यापासून मरेपर्यंत एकच गोष्ट पाहिजे असते आम्हाला, समाधान आणि सुख. काय पाहिजे असतं? समाधान आणि. तुमच्या नाही लक्ष इकडं आहे ना? हा, लक्ष कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? कुठं पाहिजे लक्ष? ज्ञानोबा म्हणतात, ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी नंतर. अरे बाबा, कुठं होतं आपण? कुठं होतं म्हणा की? हंबरवाडीत. असणारं शाश्वत सुख जर आम्हाला पाहिजे असेल, आयुष्यभर आम्ही काय करतो? त्या सुखाची लालसा धरतो. त्या सुखाच्या पाठीमागे सुख पाहिजे आणि काय करतो आम्ही? भरपूर असणारा पैसा कमवण्याच्या मागे लागतोय. सकाळी उठायचं, रानात जायचं, नवे सकाळी उठायचं, डबा घ्यायचा, जायचं कामावर. कशासाठी? पैसा मिळावा यासाठी. कशासाठी? पैसा मिळावा. पण तोच पैसा जर भरपूर पैसे झाले, त्यातला 1 रुपया जरी खर्च झाला विनाकारण, तरी आमच्या हातमध्ये काय होतंय? दुःख होतंय. नवे त्याच पैशाची भरपूर आम्ही जर दागिने घातले, तर बाहेर कीर्तनाला जातोय ना आम्ही. कीर्तनाला घरात जरी असलं, घरात आम्ही दागिने घालतो, आणि महाराजांचा पदर कसा असतो? असा असतोय का? चला बाई, लेकानं माझ्या दागिने केल्यात, पण तेच दागिने घालून पंढरपूरच्या वारी जायला येतंय काय? आणि त्यासाठी काय म्हणतोय? एवढं दागिने लेकाने केल्यात, एवढं प्रेम आहे माझ्यावर, आणि ते घरून वारीला जातात, वारीला चोरून गेलेत म्हणजे कुठं बसता? त्यापेक्षा वारीलाच नाही गेलेलं नाही. आम्हाला ह्या संसारातून, हे संसार आम्हाला काय करतोय? हरी विठ्ठल विठ्ठल. बघा, असणारा संसार आहे. काय करतो? आम्हाला संसार सोडता येत नाही. पण वारीला जात असताना किती दिवस जायला लागते हो? 1 महिना असेल किंवा 10 दिवस असतील. पण ते 10 दिवस चालत असताना सुद्धा कशा प्रकारे आम्ही चालतोय? बघा, सुंदर असं प्रमाण आहे. राम घेता वाट चाल यज्ञ पाऊले. काय आहे? त्या वारीतून चालत असताना असं म्हणतात, पहिला एक काळ होता,
आमच्या शेजारी असणारे ज्योतिबाच्या पायथ्याशी आमचं गाव आहे. त्या ज्योतिबाच्या काही काळापूर्वी असं म्हटलं जात होतं तिथे एक मोठा असा यज्ञ करत होती आणि त्या यज्ञामध्ये हत्तीची सोड माहिती आहे तुम्हाला? हत्तीची सोड एवढी असते का? हत्तीची सोड एवढी हत्तीच्या सोंडाच्या मापा इतकी तुपाची धार सोडली जात होती त्या यज्ञामध्ये. आज ते शक्य आहे का? आज ते शक्य आहे का? आज आम्हाला खायला सुद्धा तूप, जेव्हा त्या पंक्तीला जरी बसलं तर आम्हाला चमचाभर मिळतंय का तूप? चमचाभर मिळत नाही. चमचाभर नव्हे, ते खाऊचं पण बघितले ना सगळ्यांनी. ते खाऊचं पण ते बुडवायचं, ते उचलायचं, ते पाक शेवटच्या माणसापर्यंत जायचं. ते तसंच ही आजची अवस्था आहे. मला सांगा, असं यज्ञ करणं आम्हाला शक्य आहे का? नाही. त्यासाठी बघा अनेक उदाहरण देते तुम्हाला. आजचा काळ जर पाहायला गेलं, पहिला एक काळ होता की त्या काळामध्ये माणसं बैलगाडीतून प्रवास करत होती. आणि आज जर आम्ही म्हटलं, आज आमच्या केकल्यापासून कोडलीपासून पन्हाळ्यापासून जर आम्हाला इथपर्यंत बैलगाडी यायचं म्हटलं, शक्य असतं का? शक्य नाहीये. म्हणजे आजच्या काळामध्ये जे योग्य आहे ते करायला पाहिजे. संत सांगतात, असणार आमचं चालू असणार काय आहे? कलियुग आहे. असणारी जी 4 युग झाली, त्या 4 युगांपैकी सगळ्यात सोपं युग कोणतं असणार? कलियुग आहे. कुठलं आहे? लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, त्या कलियुगामध्ये संत सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा, बसल्या सुद्धा म्हणून होतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आम्ही भाकरी जरी करत असू तर आम्ही म्हणू शकतो की नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतोय की नाही? म्हणत नाही. आपल्या मुलाला 400 वेळा द्याल, पण म्हणणार सगळ्यात सोपं युग म्हणजे असणार कलियुग आहे. आणि त्या कलियुगामध्ये काय करायचंय? संत सांगतात, कलियुगा माझी करावी कीर्तन. म्हणजेच काय? आम्हाला कीर्तन, भजन, नामस्मरण, चिंतन आणि त्या भगवंताची असणारी वारी करायची. वारीचा आनंद घरात बसणाऱ्याला कळणार नाही. संत म्हणतात, काय म्हणतात? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाच ज्ञानकी बनाऊ चढिया, ज्ञानकी बनाऊ नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. आम्हाला नाचायचंय. कुठं नाचायचंय? डॉल्बी समोर नाचायचंय का? एक थोर माता होऊन गेली. आज आम्ही म्हणतो, शिवराय जन्माला यावेत. शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण राजांना जन्म घेण्यासाठी प्रथमतः कुणाला जन्म घ्यावा लागेल? आमच्या राजमातांना जन्म घ्यावा लागेल. का? आमच्या राजमाता शिवरायांना काय उपदेश करतात? राजे आपला धर्म बाया नाचवणारा आपला धर्म नाही, तर बाया वाचवणारा आपला धर्म आहे. लवकर तिकडे टाळ्या काय पैसे तुम्ही वाजवा लागतात का? नाही ना? मग आपण सांगतो टाळी वाजवा.
माझी जाऊची दुनियाई कशी आली हो फळाला माझी जाऊची दुनियाई कशी आली हो फळाला काय हो आमच्या जिजाऊ मातांची पुण्याई तुम्ही शिवराय जन्माला आले नाहीतर आजच्या आयाकडे बघायला गेलं आजच्या आया सांगतात की बाळाला तू जर तू जर ट्रिपला जर जात असशील तर कुठं बस एसटी मध्ये मधल्या सीटवर बस पुढनं धडक लागली तर कुठलं जाते मागणं धडक लागली तर हे आमच्या आज आई आहेत नाही हो खऱ्या अर्थानं आम्हाला काय पाळायचं आमचा धर्म पाळायचा आहे तो धर्म पाळत असताना आम्हाला ह्या संसारात राहूनच सगळं करायचं आहे आम्ही किती म्हणलं संसार दुःख दुःख बांधवरी आहे हा संसार किती जरी म्हटलं आम्हाला संसार सोडता येतोय का नाही पण त्याच संसारात राहून आम्हाला आमचा उद्धार करता संसाराचे शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध काय म्हणतात तो संत संसाराच्या अंगी अवघीच व्यसने पण आम्हाला शुद्ध व्हायचंय कशापासून आम्ही ज्यावेळेस त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या आम्ही ज्यावेळेस वारी करू त्या भजनातून चालत असताना बघा वारी करत असताना कसं असतं वातावरण कसं असतं आम्ही चालतोय पायी 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 फक्त चालत नसतो तर आमच्या मुखामध्ये काय असतं भगवंताचं भजन असतं चालत असताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी हरे हरे राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे सगळ्यांनी उत्तर द्यायचंय सगळ्यांना आनंद झाला की दुःख कारण त्या दिंडीतून चालत असताना आम्ही ज्यावेळेस भजन करतो ज्यावेळेस आम्ही नाचत जातो त्यावेळेस आमच्या मनामध्ये असणारं दुःख आमच्या मागे असणाऱ्या अडचणी काही सुद्धा लक्षात राहत नाही फक्त एकच ध्यास असतो काय नाचत जाऊ त्याच्या गावा
कुठं? त्या पंढरपूरच्या गावाला आम्हाला कसं जायचंय? नाचत जायचं. एक वारकरी होऊन गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कपाळाला सुंदरसा गंध आहे, आणि असं आम्ही वारकरी होऊन कुठं जायचं? आम्ही त्या पंढरपूरला, आम्ही पंढरीचे वारकरी. काय? त्या पंढरपूरचे वारकरी. आणि ज्यावेळेस आम्ही त्या पंढरीचे वारकरी होऊ त्यावेळेस तुकोबराय सांगतात, आम्हाला अधिकार नवे नवे आम्हाला पात्रता प्राप्त होते. कशाची पात्रता होते प्राप्त? ते बघा, जो 84 लक्ष होण्यास सांगितलं आहे त्या सर्वातून आम्हाला मुक्तता मिळते. अभंगाचं प्रथम चरण. पंढरी आम्हाला अधिकार प्राप्त होतोय, आमची पात्रता तयार होते. कशाची? तर आम्हाला काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार आहे. कारण या जन्मामध्ये आम्हाला भलेही सगळं आम्हाला भजन करायला मिळतं, आम्हाला काय करायला मिळतं? तर आम्हाला त्या भगवंताला प्राप्त करण्याची संधी आम्हाला आहे, पण आम्ही ते करत नाही. आणि त्यामुळं आम्हाला या योनीमध्ये, ह्या चक्रामध्ये पुन्हा 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 अडकावंच लागतं. पुन्हा पुन्हा अडकावंच लागतं. बघा, असं म्हटलं जातं, एखादं कुत्र आपण जर पाळलेलं ते आपल्याला लई जो जीव लावायला लागलं, लई जीव लावायला लागलं, तर आपण म्हणतो कोणतरी मागच्या जन्माचं ह्या कुत्र्याच्या रूपातनं लई जीव लावतोय. म्हणजेच काय? 7 जन्म तुम्ही सुद्धा बघितलेले नाहीत, पण आम्हाला या चक्रामध्ये अडकावंच लागतं. पण त्या चक्रातून सुद्धा सुटण्याची आम्हाला काय आहे? संधी मिळते. ते म्हणजे काय आहे? तेच म्हणजे असणार साधन. म्हणजे काय? आम्ही वारकरी होऊ. काय हो? आम्ही वारकरी होऊ. आणि वारकरी झाल्यानंतर आम्हाला तो अधिकार, आम्हाला ती पात्रता मिळते की आम्हाला ह्या संसारातून मुक्त होण्याची आणि त्या भगवंताच्या चरणाशी लीन होण्याची आम्हाला पात्रता मिळते. आणि बघा, तुम्ही आम्ही ही पात्रता कशामुळं प्राप्त झालीये? कशामुळं? तर असं म्हटलं जातं, तुम्ही भलेही वारी न करा, भलेही वारी न करा, किंवा भलेही तुम्ही भजन जरी नाही केलं तरी एक गोष्ट करा, ती म्हणजे काय असणाऱ्या आम्हाला जन्म दिलेले आई वडील आहेत त्यांची काय करा? सेवा करा. आम्ही ज्यावेळेस आई वडिलांच्या चरणावरती आम्ही पूजन करू त्यावेळेस जेवढी तीर्थ आम्ही म्हणतो ना, जेवढी तीर्थ आम्हाला करायचे तेवढी सुद्धा सफल होतात. कधी? ज्यावेळेस आम्ही आमच्या आई वडिलांच्या चरणी पूजन करतो तेव्हा. पण आजकाल स्थिती अशी झाली महाराज, लहान बाळाला, आमच्या घरातल्या लहान बाळाला म्हंटल चल काय कर, चोरांच्या पाया पड, मला तसलं जमत, तुम्ही बाकी काय पण सांगा, मी पुढं वाकणार. असणारे आमचे आई वडील आहेत, असणारे आमची आई आहे, आमचे वडील आहेत, त्यांना काय करायचं? त्यांना आदर द्यायचा, त्यांची सेवा करायची. माता विठ्ठल माता विठ्ठल माता विठ्ठल
असणाऱ्या विठुरायाची जागा सुद्धा कोण घेतात? आमचे आई वडील घेतात. कोण घेतात? तो आमची असणारी आई आहे. कारण सर्वात प्रथमतः कुणाला पूजायला पाहिजे? जिने आम्हाला जन्म दिलाय, जे आमचा सांभाळ करतायत, जे आमचा सांभाळ करतायत, त्यांना काय करायचंय? पहिल्यांदा पूजन करायचंय त्यांचं. आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे. ह्या संसारातून आम्हाला सुटायचंय. का संसार हा प्रत्येक वेळी आम्हाला दुःखाने दुःख देणार आहे, प्रत्येक वेळी दुःखाने दुःखच मिळणार आहे. बघा, असणारे आम्हाला वाटतं की आम्हाला ज्यावेळेस लग्न होतं त्याच्यानंतर आम्हाला मनामध्ये चिंता असते की आम्हाला मुलं होईल का नाही, मुलं होईल का नाही. आणि ज्यावेळेस ते मूल होतं आणि तोच मुलगा, तीच मुलगी असणारी, ज्यावेळेस मुलग्याचं लग्न होतं आणि त्यावेळेस तोच मुलगा घरातून आम्हाला बाहेर काढतो, त्यावेळेस असणारं सुख आम्हाला काय वाटू लागतं? दुःख वाटू लागतं. असणारा संसार, असणारे चक्र आमच्या माग असणारे आमची मुलं आहेत. ज्यावेळेस तीच मुलं आमच्या डोळ्यातून अश्रू घालू लागतात, त्यावेळेस काय वाटतं आम्हाला? भले मुलं नसते तरी चाललं, वाटतं की नाही हो? ज्यावेळेस तो क्षण येतो त्यावेळेस नक्कीच वाटतं. काय वाटतं? असणारं सुख 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 वाटतं आम्हाला. आमची मुलं काय वाटतं? सुख वाटतात. सुखाची अपेक्षा करून आम्ही त्या मुलांच्याकडे बघतो, पण त्यावेळेस तीच मुलं ज्यावेळेस आम्हाला दुःख देतात, त्यावेळेस काय वाटतं? एवढं केलं, काय झालं? ते सगळं पाण्यात गेलं. म्हणजे सुख म्हणजे काय वाटतं आम्हाला? ते दुःख प्राप्त होतं. हा असणारा संसार आहे. म्हणजेच हा संसार झाला महाराज, पण ह्या संसारातून आम्हाला मुक्तता मिळायची असेल तर आम्हाला काय व्हावं लागेल? वारकरी व्हावं लागेल. बघा, उदाहरण घ्या, वारकरी व्हा, सुंदर अशी गळ्यामध्ये माळ घाला. कारण बघा, आम्ही जगत असताना आम्ही एकमेकांच्या आवडीनं जगतो. बघा, आम्हाला वाटतं हा कलर माझ्यावरती छान दिसेल, आम्ही नेसतो. पण आम्ही कुणाची लेकरं आहे? त्या भगवंताची लेकरं आहे. त्या भगवंताचे आम्ही अंश आहोत. मग मला सांगा, त्या भगवंताला जर प्रसन्न करायचं असेल तर काय करावं लागेल? ज्या गोष्टी भगवंताला आवडतात त्या करायला पाहिजेत. बघा, गणेशोत्सवाचं आपण उदाहरण घेऊया. गणपती आपण आणतो, आणल्यानंतर त्यांचं पूजन करतो आणि त्यांच्या समोर काय करतो? आम्ही डॉल्बी लावून नाचवतोय. काय करतोय? डॉल्बी लावून नाचतोय त्यांच्या पुढं. पण मला सांगायचं आहे की त्या गणपती बाप्पांना काय आवडतं? सतत मुखामध्ये नाम आहे, आवड आहे देवाची. त्या भगवंताला काय आवडतं? आवड देवाची. तो ऐका, त्या भगवंताला आपल्याला आवडणारा प्रकार म्हणजे काय? नामाचा उच्चार. आवडे देवासी
बघा त्या भगवंताला काय आवडतं, नामाचा उच्चार, रात्रंदिवस नवे नवे, गळ्यामध्ये असणारी पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कपाळाला चंदनाचा ते आहे, हे भगवंताला आवडतं. आम्ही काय करतो, त्या भगवंताचं पूजन तरी करायचं असलं, अगरबत्ती घेऊन येताना कुणाच्या आवडीचे आणतोय? आम्हाला जे आवडतंय ते नाही. त्या भगवंताला काय आवडतं, माझं नाव घेत घेत कुठे यावं, माझ्या भेटीसाठी यावं. कारण वाटप आहे उभा तो असणारा भगवंत, तो असणारा भगवंत कशासाठी उभारला हो, तर माझा भक्त मला कशासाठी येईल, भेटण्यासाठी येईल. आम्ही काय करतो, मगापासून सांगितलं काय, संसार काय देतो, दुःख देतो. पण आम्हाला काय करायचं, एक 10 दिवस आम्ही वारीतून गेल्यानंतरचा आनंद काय असतो आमचा, काही वेगळाच असतो. कारण बघा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा मृत्यूलोकी बाबा जन्म आम्हा, कारण हा सुख सोहळा स्वर्गामध्ये मिळणार, स्वर्गामध्ये मिळत नाही. तो आनंद म्हणजे काय, वारीतून चालत असतानाचा आनंद आहे, वारीतून चालत असतानाचा आनंद आहे. वारीतला आनंद बघा, फुगडी खेळतानाचा आनंद वेगळा आहे. ज्यावेळेस आम्ही फुगडी खेळतो त्या रामकृष्णाच्या नादावरती आम्ही ज्यावेळेस नाचतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद प्राप्त होतोय, त्यावेळेस दुःख मिळत नाही. वारीतून चालण्याचा अनुभव घ्या. वारीतून चालत असताना बघा, वारीतून चालत असताना सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही चालत असता. बघा, 1 दिवस चालला, 2 दिवस चालला, तिसऱ्या दिवशी सुद्धा त्याच ऊर्जेनं तुम्ही सकाळी 5 ला उठता की नाही, उठायला होतं. कारण बघा, त्यावेळेस त्या वारीमध्ये चालत असताना स्वतः पांडुरंगाया विठेवरती नसतो, तर पांडुरंगाया कुठं असतो, त्या वारीमध्ये असतो. कुठं असतो, माझा असणारा भक्त आहे, तो भक्त दिवसभर चालत आलाय, त्याची काय करतोय, पायी दाबतोय. माझा भक्त काय करतोय, चालत आला, त्याला भोजन वाढण्याचं काम कोण करतोय, स्वतः विठुराया करतोय. ही त्या ताकद आहे कशाची, तर त्या वारीची ताकद आहे. कशाची ताकद आहे, त्या वारीची ताकद आहे. नवे नवे वारकऱ्याचं जर उदाहरण घ्यायचं तर तुम्हाला एक छोटासा दृष्टांत देते. बघा, एक वारकरी लॉकडाऊन इकडे होता का, कोरोना आलता का इकडं, विसरला का, आमच्या 7 पिढ्या सुद्धा विसरणार. बघा, असणारे कोरोनाच्या काळानंतर थोडासा कालावधी झाला, एक वारकरी असणारे डॉक्टर होते. बघा, त्यांनी काय केलं, त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर पाटी लावली की जर गुण आला नाही तर त्याला 300 रुपये देण्यात येईल, अशी पाटी लावली. ही पाटी महाराज गावातल्या माणसांनी वाचली, सगळीकडे पसरलं. आणि त्यामध्ये एक होता माणूस की त्याला त्या वारकऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नव्हतं. कारण बघा, ह्याच्याकडे भरपूर पैसा होता, पण ह्याला सुख मिळत नव्हतं. सांगू तुम्हाला, एका कीर्तनामध्ये गेल्यानंतर एक खांब होता समोर, त्या खांबाला टेकून एक आजोबा बसले होते. त्यांचा चेहरा असा होता की मला वाटलं हा माईक ठेवा साईडला आणि त्यांना विचारावं काय झालंय नेमकं. बघा, मी विचारलं, आजोबा नेमकं झालंय काय. बघा, तवर एक कडून माणूस आला, मला म्हणू लागला की महाराज, ज्या माणसाला तुम्ही विचारताय एवढं काय झालं, तोंड पाडून बसलाय, एवढा रडका चेहरा घेऊन कीर्तनाला बसलाय, त्याच्या 7 पिढ्या बसून खाती इतकी त्याची काय आहे, संपत्ती आहे, एवढी काय त्याची प्रॉपर्टी आहे. मी म्हंटल, एवढी प्रॉपर्टी असल्यावर तर त्यानं कसं असायला पाहिजे होतं, सुखी असायला पाहिजे होतं की नाही हो. बघा, तो उठला आणि मला सांगू लागला, महाराज त्यानं सांगितलं ते बरोबर आहे, माझ्या 7 पिढ्या बसून खातील इतक्या माझी काय आहे, संपत्ती आहे, माझ्याकडे पैसा आहे. मग म्हणलं, नेमकं दुःख कशाचं आहे, चेहऱ्यावर तुमचं दुःख दिसतंय, नेमकं दुःख कशाचं आहे. तो सांगू लागला, आहे माझ्याकडे एवढा पैसा, माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं माझ्याकडे काय आहे लक्षण काय आहे, पैसा आहे, पण मला दुःख एका गोष्टीचं आहे, माझ्या 7 पिढ्या बसून खातील, पण 8व्या पिढीचं काय. अशी महाराज माणसं आहेत. पैसा भरपूर आहे महाराज, पैसा भरपूर आहे, पण त्यांना गोड खाता येत, त्यांना मनसोक्त जेवता येत, त्यांना झोपता येत. जेवढा पैसा जास्त तेवढी झोप. त्या माणसाचं असंच झालं
होता महाराज. मोठ्याला मोठा बंगला बांधलाय. तो झोपायचं म्हणलं की हवा गोळी, जेवायचं म्हणलं की हवा गोळी, बाहेर जायचं म्हणलं की हवा गोळी. आणि ह्याच्या मनामध्ये विचार चाललोय, हा असणारा वारकरी दरवर्षी काय करतोय दरवर्षी काय घेतोय, 10 दिवस पंढरीच्या वारीला जातोय, परत येतोय, आपल्या दवाखान्यात बसतोय आणि काय त्याच्या परिवाराला पुरतील एवढेच पैसे कमवतोय, पण चेहऱ्यावर नेहमी काय आनंद आणि हास्य समाधान त्याच्या चेहऱ्यावर आहे. आणि ह्याची पण आता मजा घेऊया आपण. ह्यांना लावल्याच पाठी तर आपण पण युक्ती करूया. त्याने युक्ती केलीये, बायकोकडून 100 रुपये घेतले, बायकोकडून. कारण आज चालले कुणाकडे आहेत, बायकोकडून 100 रुपये घेतले. 100 रुपये घेऊन कुठे गेला, दवाखान्यात गेला. आता मुलं आता मज्जाच घेऊया. बघा गेला, पण जात असताना लक्षात घ्या त्याला काही सुद्धा झालं नव्हतं. हा गेल्यानंतर मग काय केलं, डॉक्टर सांगू लागला की महाराज काय झालंय, 4 दिवस जिभेला चव लागना, तोंडाला चव लागना. पण बघा हा गेलेला कुणाच्या विरोधात, तर त्या असणाऱ्या वारकरी. गळ्यामध्ये काय पवित्र अशी तुळशीची माळ आहे, हातातून सुंदर असं कार्य होत आहे बघा. आणि असा असणारे वारकरी, त्याच्या पाठीशी कोण असते, पांडुरंग राया मागे पुढे उभा, कुणाच्या तर वारकऱ्याच्या पाठीमागे. बघा डॉक्टरांनी पण युक्ती केली, त्याला त्या बेडवरती झोपवलं, कंपाऊंडरला बोलवल्यानंतर तिथे वरती बॉटल ठेवली होती. त्या कंपाऊंडरला काय सांगितलं की बॉटल घेऊन ये. बाटली आणली, त्याला आडवं झोपवलं. त्याला काय झालं होतं, चव लागत. त्या डॉक्टरांनी काय केलं, असणार ती बाटली आहे, ती बाटली घेतली, त्यातला एक थेंब त्याच्या जिभेवरती, जसा थेंब जिभेवरती पडला, हा काय नाचूच लागला, उड्यात मारू लागला. का सांगू तुम्हाला, कारण त्या बाटलीमध्ये, ती बाटली साधी नव्हती, ती रॉकेल करायची बाटली. चव लागली की नाही हो, चव आली की नाही. आता तुम्ही सांगा, गुण आला की नाही, आला का गुण, आला, झालं ह्याचा डाव. पण हा काय माग सरला, परत गेला, परत म्हणला बायकोला काय दे, 100 रुपये. परत गेला त्या डॉक्टरला म्हणला, महाराज तुम्ही परवा औषध दिलं ते मला बरोबर लागू झालं, पण आता नवीन आजार झालाय. काय झालंय तर माझ्या लक्षात काय राहील झालंय, लक्षात काय राहील झालंय. डॉक्टर म्हणले बर झोपा तुम्ही आडवं. त्यांना झोपवलं, थोडा वेळ गेल्यानंतर त्यांनी काय केलं, परत कंपाऊंडरला बोलवलं, परत त्या बाटलीला घेऊन जिभेवरती थेंब सोडणार, तेवढं काय उठलं, आठवलं सगळं. हा उठला आणि म्हटलं आली माझी स्मरण शक्ती. आता तुम्ही सांगा, गुण आला की नाही. आता पैसे कुणाला द्यावे लागतील, त्या माणसाला, त्या डॉक्टरांना द्यावे. हा उठला, आता पण याचा डाव फसला, आणि परत हा उठला आणि परत बायकोकडे गेला. आता मात्र बायकोनं कमरेला काय खावला, रोज 100 रुपये येत आहे, नेमकं चाललंय काय. हा म्हटला अगं आजच्या पुरतं दे, परत काय मागत, तुला परत मी 300 रुपये आणून देतो. हा उठला, गेला तर दवाखान्यात गेल्यानंतर बघा तो डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर माझ्या जिभेला चव लागत नव्हती, ती आली, माझी स्मरणशक्ती गेली ती सुद्धा. आता काय झाले, जरा नजर जरा कमी आल्या, जरा दिसायचं कमी आलंय. आता डॉक्टरांनी काय केलं, कारण डॉक्टरांना माहिती होतं हा कोण आहे, कळीचा. हा काय मला फसवायला आलाय. बर म्हटला. त्यांनी काय केलं, महाराज ह्याच्यावरती काय माझा इलाज. काय केलं डॉक्टरांनी, काय केलं तर एक पैशाच्या आकाराचा काय पडला कागद, त्याच्यावर काय लिहिलं 300 रुपये लिहिलं. आणि त्याच्या हातामध्ये त्यानं हात ते घेतलं हातात आणि बघितलं काय आहे,
तो त्यानं कागद घेतला असेल का? घेतला असेल का? हो घेतला का? कारण त्याला दिसलं ते पैसे काय आहे, गुण आला की नाही. माझं काय तुम्हाला काय अडचण आहे घासायला? कीर्तनात आल्यावर मला विनोद तरी कळावा. फक्त सगळं कीर्तन विनोदी असावं असं? कारण कीर्तनामध्ये मला फक्त विनोद असावा हे. पण थोडासा विनोद कसा असावा? जेवढा आमच्या ताटामध्ये लोणचं आहे तेवढं काय असावा? विनोद असावा. गुण आला की नाही? डॉक्टर कोण होते? कोण होते? गळ्यामध्ये काय होतं? कपाळाला काय होतं? ते काय करत होते? काय करत होते? लक्षात सगळ्यांचं काय करत होते? वारी करायचे. हातामध्ये टाळ घ्यायचे. मला त्या बहिण्याच्या ढेकामध्ये काय करायचे? नाचत 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 पंढरीला जायचे, परत यायचे आणि प्रामाणिकपणे निष्ठेने आपलं काय करायचे? कर्तव्य करायचे. आणि असं असणारा वारकरी, त्या वारकऱ्याच्या पाठीमागे कोण आहे? ओ हरी देवानी गोविंदा असे माझे माझे गोविंद वाजे माझे आम्ही ज्यावेळेस वारकरी होऊन आम्ही त्या पंढरीची वारी करू, त्यावेळेस आमच्या पाठीशी कोण उभा राहणार आहे? असणारा विठुराया उभा राहणार आहे, असणारा श्रीकृष्ण उभा राहणार आहे. एकीकडे 5 पांडव आहेत, एकीकडे कौरव आहेत. ह्यांच्यामध्ये युद्ध झालं, सगळ्यात मोठं युद्ध झालं. पण त्यात जिंकलो कोण? कोण जिंकले असणारे? पांडव जिंकले. ही ताकद कशाची आहे? तर तो असणारा वारकरी झाल्याची ताकद आहे. तो असणारा विठुरायांच्या पाठीशी असल्याची ताकद आहे. तेवढंच नव्हे तर आम्हाला असणारा संसार, भले मनुष्य जन्म गेला, आम्हाला बैलाचा जन्म आला, त्याच्यामध्ये तर कष्ट कमी आहेत का हो? आज आम्ही बघतो, आज ऊस भरून जातात ट्रॅक्टर. महाराज आज ट्रॅक्टर आले, पण त्याच बरोबर बैल सुद्धा त्याला जुंपले जातात. ज्यावेळेस आम्ही त्या बैलांच्याकडे बघतो त्यावेळेस महाराज आमच्या डोळ्यातून पाणी येतं असणारं त्यांचं कष्ट बघून. की महाराज 2-2, 3-3 टॉल्या त्या बैलांना ओढायला लागतात. त्यावेळेस महाराज त्यांचे पाय सुद्धा एकेका ठिकाणी निसटतात. दिवसभर त्यांना महाराज चालावं लागतं. हा जन्म तरी चांगला आहे का? मांजराचा घ्या साधा, पण असणारं मांजर सुद्धा महाराज त्याला मागितल्याशिवाय, ओरडल्याशिवाय जेवण मिळत, ते खाणं मिळत. हा जन्म तरी चांगला आहे का? ह्या सगळ्यातून आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला काय व्हायचंय? तर त्या पांडुरंग रायाचं काय करायचं? वारकरी व्हायचंय. आणि त्यानंतर आम्हाला काय होणार आहे? तर आम्हाला मोक्ष मिळणार आहे. त्या पांडुरंग रायाच्या चरणी आम्हाला लीन होता येणार आहे, पांडुरंग चरणी अर्पण होता येणार आहे. कधी तर आम्ही वारकरी होऊ तेव्हा. आणि महाराज हे आम्हाला कशामुळे प्राप्त झाले हो? कशामुळे प्राप्त झाले? तर असणाऱ्या आईवडिलांची सेवा करते मी बघून महाराज स्वतः असणारा पांडुरंग राया, असणारा श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि त्याच्या दारामध्ये आला. आणि त्याच्या दारामध्ये आल्यानंतर त्याला बोलवतोय. आल्यानंतर त्या असणाऱ्या पुंडलिक रायानं काय मागितलंय? वर मागितलाय. आणि तो वर आमच्या पांडुरंग रायाने कुणाला दिला? त्या पुंडलिक रायाला
तिला अभंगाचं दुसरं आ कधी कधी असणारा पुंडलिक राय आहे. काय करते हो? आपल्या आई वडिलांची सेवा करत बसलाय. ही मातृभक्ती बघून पितृभक्ती बघून स्वतः असणारा परब्रह्म असणारा आमचा देव कुठं आलाय? त्याच्या दाराशी आलाय. कुठं आलाय? लक्ष आहे ना तुमचं? कुठे आलाय? हनबरवाडीत आलाय का? कुठं आलाय? तर पुंडलिकरायाच्या दाराशी आलाय. आणि आल्यानंतर बघा तो हाक मारतोय, अरे पुंडलिका, अरे पुंडलिका. काय आहे? तर स्वतः देव असणारा मी, योग करता साधना करता प्रत्येक जण मला मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि मी स्वतः तुझ्या दाराशी उभा आहे. काय कर, याने माझं दर्शन घे, मला भेट. आणि त्यावेळेस पुंडलिकराय काय म्हणतात की देवा तुम्ही आलाय मला मान्य आहे, पण आता काय माझे आई वडील माझ्या मांडीवरती काय झाले, झोपले. त्यांची झोप लागू दे, त्यांची झोप लागू दे, मी तेव्हा येतो. आणि बघा, आणि त्यावेळेस तो असणारा पुंडलिकराय काय करतो, ते वीट माग फेकतोय. देवा 2 मिनिटं नव्हे, माझ्या आई वडिलांची झोप लागत नाही तोपर्यंत तिथं उभा राहा. आणि त्यावेळेस बघा असणारा विठुराया कुठं उभारलाय? त्या विठेवरती उभारलाय. आणि त्यावेळेस पुंडलिकराया त्या देवाकडे वर मागतायत. काय मागतायत देवा? पहिलं म्हणजे काय? करकटावरी समचरण दृष्टी, विठेवरी साजेरी असणार. काय कर, तुझे असणारे चरण कसे आहेत? सम ठेव. तुझे हात असणारे कसे ठेव? सम ठेव. तुझी दृष्टी कशी ठेव? सम ठेव. आणि काय कर, तुझ्या समोर येणारा तुझ्या समोर कसा येऊ दे, त्याला काय कर, त्याचा काय कर, उद्धार कर. हा वर कोणी मागितला? त्या पुंडलिकानं मागितला. नवे असणारा आमचा करुणामय असणारा विठुराया त्याने काय केलं, तर त्या तिथं प्रसन्न होऊन त्या पुंडलिकरायाला काय दिला? वर दिला. काय करीन मी? तो उभा राहील. नवे असा उभा राहिला. आज देखील आपण म्हणतो युगे 28 विठेवरी उभा. असं असणार आमचा विठुराया. त्यानं वर दिलाय. कोणाला? त्या पुंडलिकरायाला वर दिलाय. थोड्या वेळात आपण सुंदर असं त्या भगवंताचं चिंतन भजन करूया आणि पुढे जाऊया.
एक तर आम्हाला सांगितलं होतं कीर्तन करूया 7 ते म्हणजे पहिल्यांदा सांगितलं नव्हते 11. त्याच्यानंतर दुपारी फोन आला की आचारसंहिता चालू आहे त्यामुळे कीर्तन 7 ते 9. पण व्हायचं तसं आता आम्ही किती जरी म्हटलं तुम्हाला कीर्तन थांबवायचंय का आता लगेच काय थांबवणार. बघा असणार त्या पुंडलिक रायासाठी कोण आलाय स्वतः परब्रह्म आलंय स्वतः परब्रह्म आलंय. बघा त्यावेळेस त्या पुंडलिकावरती प्रसन्न होऊन त्या पुंडलिकरायानं वर मागितलाय तू एका जाग्यावरती त्या विठेवरती उभं राहायचंय प्रत्येकाला काय करायचं आशीर्वाद द्यायचे तुझ्या कृपा दृष्टीने त्याचा काय करायचाय त्याचा उद्धार करायचाय काय करायचंय त्याचा उद्धार करायचाय. असणारा करुणावंत असणारा भगवंत आहे विठोबा इतका करुणावंत आहे इतका करुणावंत आहे. बघा सुंदर असं उदाहरण आहे. सुदामा ब्राह्मण दुःखी झाली रामा ब्राह्मण दुःखी पुढे घेऊनिया त्याचे वेती नाही गेला भावने कोनिया भाव कोनियाचा दिला भावने कोनिया भाव कोनियाचा दिला बघा असणारा सुदामा असणारा त्या श्रीकृष्णाचा कोण आहे तर मित्र असणारा मित्र आहे. काय करतोय हो श्रीकृष्ण त्या नगरीमध्ये निवांत राजा म्हणून राहतोय इकडे त्याचा असणारा मित्र असणारा सुदामा काय करतोय तर त्या देवाचं भजन चिंतन करत करत एवढं संसाराकडे दुर्लक्ष की बघा त्याच्यावर अवस्था पाहिली तर दरिद्री अवस्था प्राप्त झालीये. खायला अन्नच नाहीये बघा अंगावर पांघरावयास वस्त्र नीट नाहीये. त्याची असणारी पत्नी आणि तो काय करतोय त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. पण महाराज वेळ आले तर त्यांना सुंदर असं बाळ झालंय आणि बाळ महाराज हळूहळू मोठं होऊ लागलं आणि त्यावेळेस महाराज इतके वर्ष झाली दोघांनी स्वतःच्या पोटाची चिंता केली नाही पण ते असणारं बाळ आपल्या आईला काय करू लागलं त्रास देऊ लागलं
आणि त्यावेळेस त्या आईने सुद्धा त्या बाळाचा झालेला त्रास पाहावे ना. आणि त्यावेळेस ती आई सांगू लागते की रोज तुम्ही आम्हाला कथा ऐकवता. कुणाला सुद्धा मला सांगते, रोज तुम्ही आम्हाला कथा ऐकवता, आज मी तुम्हाला कथा सांगते. काय सांगते तर तुम्ही म्हणता रोज कथे सांगता तो श्रीकृष्ण असणारा कोण आहे? माझा सखा आहे, असणारा माझा मित्र आहे. आणि काय करा, आपल्यासाठी नाहीतर आपल्या बाळासाठी काय करा, त्यांच्याकडे जा आणि काय करा, मदत मागा. त्यावेळेस सुद्धा काय म्हणतो, अगं मी जाईन, पण जात असताना मला त्याच्यासाठी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि त्यावेळेस ती काय करते, पत्नी काय करते तर जाते, शेजारी जाते आणि मुठभर काय घेऊन येते, पोहे घेऊन येते. काय घेऊन येते? पोहे घेऊन येते. आणि बघा पोहे दिल्यानंतर काय करते, त्यांच्या त्या उपरण्याला बांधते. आणि तो सुदामा कुठं जातो? त्या नगरीमध्ये जातो. गेल्यानंतर बघा त्या श्रीकृष्णाकडे जातो. जात असताना त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे, माझा असणारा मित्र आहे, इतके वर्ष उलटून गेलेत, मला ओळखतोय की नाही. बघा जसं आतमध्ये सुदामा गेला तसं मला श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये काय आहे, पाणी आहे. आणि त्या सुदामाला घेतलं. कुठे गेला तर बघा त्या असणारं सिंहासन आहे, त्या सिंहासनावरती सुदामाला बसवलं. आणि आपण कुठे बसला? चरणाजवळ बसला. आणि चरणाजवळ बसल्यानंतर आणि त्यावेळेस बघा असणारा सुदामा काय करतोय, असणार ते पोहे काढतोय. काय करतोय? पोहे काढतोय. आणि महाराज माझ्या मित्राने माझ्यासाठी काय आणलंय? पोहे आणलेत. आणि महाराज भगवंत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, भगवंताच्या घरामध्ये जात असताना, भगवंताच्या मंदिरामध्ये जात असताना कायम महाराज ज्या प्रकारे आम्ही आमच्या चपला बाहेर काढतो, त्याच प्रकारे आमचा गर्व, आमचा अभिमान, आमचं सर्व कार्य आम्हाला कुठं सोडायचंय? बाहेरच्या चपलाजवळ सोडायचंय. आणि फक्त देवा तू आणि मी एक आहे, एक शुद्ध भाव घेऊन त्या भगवंताकडे जायचंय. त्यावेळेस तू भगवंत आपल्यावरती काय करतोय? करुणा करतोय. नाहीतर महाराज आम्ही काय करतो, आम्ही फक्त स्वार्थीपणाने त्या भगवंताकडे जातो. गेल्यानंतर एवढी मोठी महाराजांची काय असते, ती मागण्याची लिस्ट असते. एक पाय त्या मंदिराच्या चौकटीच्या आत आणि एक पाय चौकटीच्या बाहेर. देव म्हणतो इधर नहीं मिलेगा तू होटल में. ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला हुशार समजता, महाराज पण असणारा तो विठुराया आहे कसा आहे? चतुरा तो शिरोमणी असणारा तो विठुराया. त्याला काय महत्वाचं आहे? सगळ्यात तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती ज्ञान आहे हे बघत नाही, तर त्याला फक्त एकच महत्वाचा तो असणारा अंतःकरणामध्ये असणारा भाव महत्वाचा आहे. भाव ज्याच्या गाठी त्याची लाभ उठा उठी. काय म्हणतात तुकोबरा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्याला तो भगवंत प्राप्त होणार आहे. आणि तोच भाव ते सुदामाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये होता. आणि त्याच भावनेनं त्याने आणलेले ते असणारे काय आहेत? पोहे आहेत. असणारे पोहे ते बघितल्यानंतर त्यानं ते घेतले आणि खाऊ लागला. काय करू लागला? खाऊ लागला. तो पण रुक्मिणी आई साहेब आल्या आणि त्यांनी काय केलं, त्या पोह्याला अर्धे पोहे काय केले, स्वतःकडे घेतले. का घेतले? कारण जर सगळे पोहे जर त्या कृष्णानं जर खाल्ले तर महाराज सगळं काय करेल, सोन्यात असणारं गाव ते देऊन टाकेल. असणारा आमचा करुणामय असणारा विठुराया आहे. काय करतो, आपल्याकडे जे आहे तिथे आपल्या भक्ताला देतो. नव्हे भक्ताची पाठ राखण करणारा कोण आहे? तो असणारा विठुराया. म्हणून काय म्हणतात, त्या पुंडलिकाला वर दिला कशा प्रकारे असणारा करुणा म्हणत असणारा विठुराया आहे. आणि तू कोवरा काय म्हणतात, असणारा त्या विठुराया समोर वर मागत असताना पुंडलिकानं सुद्धा काय मागितलं, त्यात देवा तुझ्या चरणावरती कोणीही कसा येऊ दे. कारण बघा पुंडलिकाचं उदाहरण घेतो, त्याने आई वडिलांनी सेवा केली, पण त्याच्या आधी काय केलंय त्यानं, स्वतःच्या आई वडिलांना मागा चरीला बांधलं, दोरीला बांधले आणि आपल्या खांद्यावरती कुणाला घेतलंय? बायकोला घेतलंय. कोणाला घेतलंय? बायकोला घेतलंय. पण तो पुंडलिक काय करतोय, त्या आपल्या आई वडिलांची सेवा करतो. ते बघून कोण प्रसन्न झाला? तर विठुराया प्रसन्न झाला. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही पाप जरी केलं असेल, तुकोबराय काय म्हणतात, मूळ पापी जैसे तैसे. म्हणजे तुकोबराय सगळ्यांनाच पापी म्हणत नाहीत. ह्या ठिकाणी अज्ञानी जरी आला त्याचा सुद्धा उद्धार कोण करणार आहे? तो असणारा विठुराया करणार आहे. असणाऱ्यांच्या जनाबाईंचं उदाहरण आहे. त्या जनाबाईंना लिहिता येत, वाचता येत
भगवंत कुठं होता? जनाबाईच्या झोपडी होता. ताकद कशी होती? भल्या पहाटे उठायच्या जनाबाई, भल्या पहाटे उठल्यानंतर जाता घ्यायच्या, जात्यावरती आणि गोण्यांमध्ये भल्या मोठ्या पाठीमध्ये काय द्यायच्या? धान्य दळण्यासाठी द्यायच्या. आणि त्यावेळी त्या जनाबाई काय करायच्या? हो काय म्हणायच्या? सुंदर अशी ओवी म्हणायच्या. आज आमच्या आयांना ओव्या येत स्वप्नांच्या अलीकडचं राहिलं, आम्हाला पलीकडचं माहितीये. माझी सर्वांना विनंती आहे, ज्या प्रकारे जनाबाईनं त्या भगवंताला हाक मारी, तो भगवंत वीट सोडून कुठं आला? जनाबाईच्या झोपडीत आला. आम्हाला ते नाही जमत, पण आम्हाला त्या भगवंताचं नाम घ्यायला तरी यायला. सर्वांना माझी विनंती, सर्वांनी हात अशी वरती घ्यायचे आहेत सगळ्यांनी. हा, आणि मी म्हणतोय पकवाद वाजणार, टाळ वाजणार, गायनाचार्य म्हणणार, सगळे हात अशी वरती घ्यायचे. कोण म्हणणार आहे? तुम्ही आणि कोण? युट्यूब वाले कोण म्हणणार आहे? खाली बसलेली म्हणायचं. स्वर द्या. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, वाजा हो भाई मारू पंढरचे माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, भाई माझे पंढरचे आई, बघा मला विचारायचंय तुम्हाला, तुम्हाला काय हाताला दुखापत? टाळ्या वाजवल्या, प्रत्येक आवाजात तिथे विचारते मी, काय हाताला दुखापत? आम्हाला भजनाला चला म्हणलं की, कीर्तनाला चला म्हणलं की कुठं 2 तास बसता, आमच्या मांड्या 100 बदलायला लागतात. पण ऑर्केस्ट्रा असेल तर ह्या ठिकाणी बघा सुंदरसा मांडव तयार आहे, सुंदरसं सगळं अंतरलेलं आहे, सुंदर असा लाईट आहे, सगळं आहे. पण आम्हाला बोलवायला लागतंय. वाजलेत 8, बरोबर 9 वाजता कीर्तन चालू होणार. 9 वाजले तर आम्ही पुकारतच असतो, 9 वाजले कीर्तन चालू होईल. सगळ्यांनी येत असताना महाराज त्या रस्त्यावर मध्येच सगळी बसल्यात, एक जण तिथं थांबलेला असतो, तिसरा येतो, चला कीर्तनाला, थांबा जरा पंचपदी, कुठे लगेच जाता, जरा का नातावर तंबाखू नाही महाराज, आम्हाला कळायला पाहिजे. आम्हाला इथं महत्वाचं काय आहे? भाव महत्वाचा आहे. इथं अज्ञानी जरी असला तरी सुद्धा नाथरायांचे म्हणतात, भक्ती प्रेमाने ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा,
तया माझी ह्या ठिकाणी महत्वाचं काय आहे तर आमचा असणारा भाव महत्वाचा आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर तुकोबरा काय म्हणतात आमच्या पंडितरायांनी वर मागून घेतलाय म्हणजे पापी जैसे तैसे. आणि त्यावेळेस काय करतो तो विठुराया आपल्या कासेला बांधून ह्या भवसागरातून काय करतो टाळून नेतो. ही शक्ती कुणाची तर त्या वारकऱ्याची शक्ती आहे. नवे नवे त्या पुंडलिकरायानं वर मागून घेतलाय. आणि तुकोबराया काय म्हणतात तुकोबराया तर हे असणारे का पुंडलिकाचं काय झालंय बोल सत्य झाले. काय सत्य झाले असणारा वर मागून घेतलाय. आणि आज देखील आम्ही 10 दिवस चालत जातो. 10 दिवस चालत असताना मला 10 दिवस चालल्यानंतर तो असणारा शीन आहे ते असणारा आमच्या वरती असणारा शीन आहे त्या विठुरायाच्या चरणी नवे नवीन 8, 9, 10 तास सुद्धा मी त्या वारीला उभारतो. पण आम्हाला दर्शन किती वेळ मिळतो एक 5 सेकंद वरून आम्हाला फक्त त्या विठुरायाच्या चरणाला स्पर्श करायला मिळतो. तुम्ही महाराज महालक्ष्मीला जावा तुम्ही बालाजीला जावा. पण आजकाल महाराज 50,000 भरतात आणि बालाजीला जातात. पण बालाजीला गेलं दर्शन कुठं नाही दर्शन लांबून. महालक्ष्मी असली की किती लांबून तर 4 फूट लांबून आम्हाला फक्त त्या देवाचं तोंड बघायला मिळतं. पण असणार आमचा विठुराया एवढा आम्ही चालत येतोय एवढा आम्ही 10 तास आम्ही त्या वाईला उभारतोय पायीला उभारतोय. पण आम्हाला दर्शन 2 सेकंद नव्हे 1 मिनिट मिळतं. पण ज्यावेळेस आम्ही त्या भगवंताच्या चरणाला स्पर्श करू असणारा शीन आहे असणारा दुःख आहे सगळं काय होतं निवारून जात. ही ताकद त्या भगवंताच्या चरणाची असणारा तो विठुराया आम्हाला काय करतो ह्या भवसागरातून तारून नेण्याची शक्ती ठेवतो. आणि हेच मागितले कुणी त्या पुंडलिकानं त्या संतांना मागितले ते आज देखील खरं होतंय. आज देखील आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं आमच्या चित्ताला काय मिळतंय समाधान मिळतंय. म्हणून त्या पुंडलिकरायानं वर मागितला. पण आम्हाला काय केलं पाहिजे आम्हाला मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. आज आम्हाला दुसरं काही एका पाया उभारण्याची गरज नाहीये. आम्हाला उलट सांगण्याची गरज कशाची आम्हाला तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव मुखामध्ये त्या देवाचं नाम चित्तामध्ये त्या भगवंताचं स्मरण हे आम्हाला गरजेचं आहे. एवढं जरी केलं तरी आम्हाला काय होणार तो देव प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी आम्हाला काय बनावं लागेल वारकरी बनावं लागेल. खरंच खूप आनंद वाटतोय आज या गावामध्ये हा सोहळा होतोय. म्हणजे काय तर त्या वारकऱ्यांचा सोहळा होतोय. कशाचा होतोय वारकऱ्यांचा सोहळा होतोय. आज जर सोहळे बघितले आज लग्नाला देखील महाराज 15-15, 20-20 लाख आम्ही लग्नाला घालतोय. किती घालतोय 20-20 लाख नव्हे 50-50 लाख आम्ही त्या लग्नाला घालतोय. पण आज खरंच आनंद वाटतोय इतका मोठा सोहळा आहे. आज खऱ्या अर्थानं वाटतंय की आज इथं तुम्ही पंढरपूरला जाऊन आलाय पण खऱ्या अर्थानं तीच पंढरी तोच विठुराया इथं उतरलाय असं मला सांगा. इथं आल्यानंतर तुम्हाला दुःख झाले की आनंद झालंय काय झालंय मोठ्याने सांगा काय झालंय. आणि इथं आल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे आनंद मिळणार आहे. बघा अभंगाचा थोडक्यात अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढा माझ्या बुद्धीला जमेल जेवढा माझ्या अल्प बुद्धीला जमेल तेवढा वेडा वाकडा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलाय. अभंग सोडवला चिंतन सांगितलं हे मी म्हणणार नाही. ज्या प्रकारे ज्ञानोबराय म्हणतात की एक लहान बाळ आहे 4-5 वर्षाचं ते ताटातून घास उचलताना आपल्या वडिलांना भरवण्याचा प्रयत्न करते. तो घास सरळ असतोय का सरळ नसतोय महाराज. तो घास कुठेतरी गाळायला लागतोय कुठेतरी हनीबटीला लागतोय. पण महाराज त्या बापाला राग येतोय का राग येत नाही तर आनंद वाटतोय. माझ्या लेकरानं काय भरवलाय घास भरवलाय. त्याच युक्तीप्रमाणे ह्या लेकरानं तुमच्या समोर काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केलाय. असणारे आदरणीय सर्व सजीव मंडळी आहेत सर्वांनी कृपया माझी विनंती आहे की ह्या बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर मोठ्या मनाने काय करा माफ करा. त्याचबरोबर सर्वांच्या चरणी सेवा काय करते अर्पण करते माझे असणारे गुरुवर्य आहेत. कारण ह्या आयुष्यामध्ये आत्ताच गरज त्या विठुराबरोबर महाराज असणाऱ्या आमच्या आयुष्यामध्ये सद्गुरूंची गरज आहे. ज्यावेळी सद्गुरू आमच्या आयुष्यामध्ये आहे त्यावेळेस नक्कीच आम्हाला योग्य ती वाट मिळणार आहे. आणि मला वाटतं की मला योग्य अशी वाट मिळालेली आहे. असणारे ज्यांच्यामुळे ते असणारे माझे
गुरुवर्य आहेत त्यांच्या चरणी मी सेवा अर्पण करते असणारे सर्वच वारकरी ग्रामस्थ आहेत, सर्व ग्रामस्थ वारकरी मंडळी आहेत, सर्व आमच्या जनाबाई मुक्ताबाई सर्व आहेत, असणारे सोबदार महाराज असतील, विनेकरी बाबा असतील, सर्वांच्या चरणी मी नम्रतापूर्वक धन्यवाद देते. असणारे सुंदरसे मृदुंगाचार्य आहेत, त्याचबरोबर सुंदरसे युट्यूब चॅनल आहे, माय सिस्टम आहे, सर्वांच्या चरणी काय करते धन्यवाद देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली